लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्या आणि जीवापासून. तर आता इथे काव्या म्हणते जीवाला की मूव्ह ऑन होणं काही जड नाही आहे आणि त्यात माझी बहीण आहेच ना तेवढी कुणी, माझ्यासारखी नाही आहे ती, असं म्हणते आता काव्या. तर आता जीवा म्हणतो नाहीच आहे आणि बरं झालं आपल्यात काही नाही झालं ते, नाहीतर आपलाही 2 महिन्याच्या आत डिवोर्स झाला असता, असं म्हणतो आता जीवा. तर आता काव्या म्हणते डिवोर्स. तर आता जीवाला मात्र टेन्शन येतं बघा प्रेक्षक हो, डिवोर्स वर्ड ऐकल्यावर. मी आणि पार्थ डिवोर्स फाईल केलाय हे ह्याला कळलं असेल का, असं म्हणते आता काव्या. मी आणि नंदिनीने डिवोर्स फाईल केलंय हे आता हो ते कळलं असेल हिला, असं म्हणतो आता जीवा मनातल्या मनात. जीवा तुझं तोंड जरा बंद ठेवत जा, असं म्हणतो आता जीवा स्वतःलाच. तर आता काव्या म्हणते जे बोलायचं नव्हतं तेच बोलून गेलास माझ्याजवळ, आता का बोललो, कसं बोललो, हा विचार करत मंद माणसासारखा उभा राहू नकोस माझ्यासमोर. आणि आता तू काय म्हणालास, मी माझ्या ताईकडनं काही शिकले नाही आहे का, तू तरी तुझ्या भावाकडनं कुठे काय शिकलायस, असं म्हणते आता काव्या. कुठे तुझी मूर्खासारखी बडबड आणि रिॲक्ट होणं, आणि कुठे पार्थ देशमुखांचा समजूतदारपणा, असं म्हणते आता काव्या. आणि डिसिजन मेकिंग, असं म्हणते आता ती. तर आता जीवा म्हणतो टॉन्ट्स कळतात मला. तर आता काव्या म्हणते वळले असते तर बरं झालं असतं, तू सुद्धा गप्प झालीस ना तर आनंद होईल मला, गप्प बसशील, असं म्हणतो आता जीवा. तर आता काव्या म्हणते तू इथून गेलास तर मला आनंद होईल, असं म्हणते आता काव्या. परत तेच बोलतेस, माझ्या गाडीत पेट्रोल नाही आहे, कसं जाणार आहे मी, असं म्हणत होता जीवा. तू बरोबर चुकीच्या ठिकाणी पोचतोस ना, अजून जरा ढकलत ढकलत बरोबर ठिकापर्यंत पोच म्हणजे झालं, असं म्हणते आता काव्या. तर आता जीवा भाऊक झालेला असतो. अरे हो, हे लक्षातच नाही आलं माझ्या, असं म्हणत होता जीवा. तसंही इथे लोकांचे टोमणे ऐकून घ्यायला थोडी ना थांबलोय मी, असं म्हणत होता जीवा. कशाला टाइम वेस्ट करायचा, असं म्हणत होता तो. तर आता काव्याला फोन येतो नंदिनीचा. हा ताई कोण, असं म्हणते तर काव्या. अगं काव्या कधीपासून येतच आहेस तू, असं म्हणते तर नंदिनी. लवकर ये, मला आनंदनिवासला जायचं आहे, असं म्हणते तर नंदिनी. हो मी मी येते ताई, हा आलेच, असं म्हणते तर काव्या. पण प्लीज लवकर ये, तिकडे गणपती विसर्जनाला उशीर होईल मला, असं म्हणते तर नंदिनी. खरं हो ग, तुला विसर्जनाला जायचं होतं ना, असं म्हणते तर काव्या. डोंट वरी, मी येते येते लवकर येते, हा असं म्हणते तर काव्या. बाय. तर आता जीवा बघतो की ओढणी अडकलेली असते काव्याची गाडीमध्ये. तर आता जीवा बघतो, अजूनही तुला हेल्प नको आहे, असं म्हणतो आता जीवा. माणुसकी म्हणून हेल्प करतो मी, करू का, असं म्हणतो आता जीवा. तर आता जीवा तिच्या गाडीकडे जातो आणि आता तिच्या डिक्कीतून ओढणी काढायचा प्रयत्न करतो. तर आता काव्या अनकम्फर्टेबल होत असते. तर आता जीवा मात्र काढायचा प्रयत्न करत असतो खूप. तर आता काव्या आणि जीवामध्ये आय लॉक होतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा खूप प्रयत्न करतो ओढायचा तिचा चुडीदार आणि ओढणी बाहेर. तर आता तिची ओढणी बाहेर येते. तर आता काव्या बघतच राहते जीवाकडे आणि आता तो तिची डिक्की सुद्धा उघडायचा प्रयत्न करत असतो आणि आता तो तिची डिक्की सुद्धा उघडून देतो तिला. तर आता तो बघतो आणि आता तिला चावी गावते तिच्या गाडीमधून. म्हणजे आता गाडीची चावी तिला डिक्कीमध्ये सापडलेली असते बघा प्रेक्षक हो. थँक्यू, असं म्हणते आता काव्या. ऐक, पेट्रोल देते मी, असं म्हणते आता काव्या. नाही नको, असं म्हणतो आता जीवा. लगेच उष्ण फेडायची गरज नाही, असं म्हणतो आता जीवा. तसंही मी नंदिनीला त्रास होऊ नये म्हणूनच तुला मदत केली, असं म्हणतो आता जीवा. कारण तुला पोचायला उशीर झाला असता, मग नंदिनीला घरून निघायला उशीर झाला असता, असं म्हणतो आता जीवा. मग गणपती विसर्जनाला उशीर होईल आणि तसं झालं तर तिला त्रास होईल तसा, असं म्हणतो आता जीवा. माहिती आहे रे, माहिती आहे, तुला तिची खूप काळजी आहे, माहिती आहे मला, असं म्हणते आता काव्या. म्हणूनच सांगते, देते मी तुला पेट्रोल, वेळेत पोचशील ना तिच्यापर्यंत, असं म्हणते आता काव्या. आता कशाला उगीच ॲटिट्यूड दाखवतोय, असं म्हणते आता काव्या. ऐक ना, असं म्हणतो आता जीवा. तुला मोकळं केलंय ना मी आता, मग माझ्या ॲटिट्यूड दाखवण्याने काय फरक पडणार आहे, असं म्हणतो आता जीवा. ये तू, नाही येणार आहे मी, असं म्हणते आता काव्या. खड्ड्यात जा. तर आता जीवा मात्र थांबतो गाडीकडे जाऊन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे विसर्जनाची तयारी करत असता देशमुख कुटुंबीय. तर आता मानिनी म्हणते नंदिनीला, झाली काय ग आरतीची तयारी. हो हो आई, सगळी तयारी झाली. उत्तर पूजेची तयारी झाली का, असं म्हणतो आता मिथून. येऊ, असं म्हणते आता मानिनी. डोकं का घालून बसलायस त्या मोबाईलमध्ये, ये इथे मदत करायला ये, असं म्हणते आता मानिनी. मानिनी असं म्हणते आता वसवत्या. आम्ही काही मदत केली तर चालेल का, असं म्हणते आता वसवत्या. हो, असं म्हणते आता मानिनी. दूर जाऊन बसा, असं म्हणते आता मानिनी. तर आता ती म्हणते की आरती सुरू झाली मगच या. तर आता वसवत्या आणि रम्या एकमेकांना बघतात आणि तिथून निघून जातात. आई, असं म्हणते आता नंदिनी. हा हार काढू का आताच, नाही नको, असं म्हणते आता मानिनी. जाईपर्यंत बाप्पा कसे सजलेले धजलेले असले पाहिजे, तसं म्हणते आता मानिनी. हो पण हा जीवा कुठे आहे, मी बाप्पाला घेतल्याबरोबर तो ड्राईव्ह करेन ना, असं म्हणतो आता पार्थ. तो येऊ देत पहिला घरी. नंदिनी, त्याला अजिबात काम सांगू नकोस. लग्नाच्या कपड्याला आणायला सांगितलेत तर बारसातले आणलेत,
दिस इज द केअरलेस होपलेस बॉय, आय डोंट लाईक दिस असं म्हणतो आता मिथुन. नाही नाही मिथुन काका, काय झालंय? सगळं विसर्जनाचं ट्रॅफिक लागलं ना त्यांना, म्हणून उशीर झाला असेल हा, असं म्हणते आता नंदिनी. बाजू बघा बाजू, लगेच बाजू घेतलीस नवऱ्याची हा, असं म्हणते आता मानिनी. बरं जेवायला फोनही करता येत नाहीये गधडा, फोन घरी विसरून गेलाय असं म्हणते आता मानिनी. तेवढ्यात स्वतः काव्या आलेली असते. अरे असं म्हणते आता मानिनी, काव्या बघा असं म्हणते आता मानिनी. काव्या जीवाच्या आधी गेलीस तरी सुद्धा परत आली. हे बाय एनी चान्स तुला जीवा रस्त्यामध्ये दिसला का ग, असं म्हणते आता मानिनी. कारण अगं कधीचा गेलाय तो, अजून आला नाहीये म्हणून विचारलं, असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्या म्हणते नाही. बरं मला सांग, तू विसर्जनाला येणार आहेस ना, असं म्हणते तर मानिनी. हो असं म्हणते तर काव्य येणार आहेत असं म्हणतो आता पार्थ. जा छान तयार हो, साडी नेस, मस्त दागिने घाल, असं म्हणते आता मानिनी. सुंदर दिसायचंय ना. हा म्हणजे बाप्पा बरोबर गौर सजल्यासारखे वाटतील, असं म्हणतो आता पार्थ. इतका इतका फाजीलपणा करतोस ना तू, बाबावर गेलायस तू बरोबर, असं म्हणते त्या मानिनी. आणि मिथुन काका तुम्ही पण वायफळाशी बडबड करत असताना म्हणून महत्वाच्या गोष्टी राहून जातात. मागच्या वर्षी आठवतंय ना, चांदीच्या गोष्टी विसर्जन केल्या होतात. तर आता नंदिनीला कॉल येतो. हॅलो असं म्हणते आता नंदिनी. हा रेखाताई बोला. काय? हॅलो, हा बोला असं म्हणते आता नंदिनी. अच्छा आई, आहो रेखाताईच्या फोनवरून जीवाच बोलत होते. आता ते म्हणाले की त्यांच्या बाईकमधलं पेट्रोल संपलं ना, म्हणून ते आनंद निवासलाच गेले डिरेक्टली, असं म्हणते आता नंदिनी. त्याला ना फक्त शायनिंग मारत गाडवीवर फिरायचं असतं, पेट्रोल भरत नाही तो, असं म्हणतो आता पार्थ. एक काम करतो, बाईकचा एक छोटा मोठा बिझनेस चालू करतो मी, असं म्हणतो आता मिथुन. आय डोंट लाईक दिस, वेळ खूप झालाय तरी आता, असं म्हणतो आता मिथुन. नको नको तुमचा बिझनेस नको, असं म्हणते आता मानिनी. बरं मला असं वाटतं तूही जा आता आनंद निवासला, कारण मिरवणुकीमुळे तुलाही ट्रॅफिक लागेल, असं म्हणते आता मानिनी. मी बघतो आता मोदकांचा, असं म्हणतो आता पार्थ. येऊ मी, असं म्हणते आता नंदिनी काव्याला. आणि हे सगळं नीट कर, विसर्जन नीट पार पडलं पाहिजेत, असं म्हणते आता नंदिनी काव्याला. तर काव्या खूप घाबरलेली असते आणि आता इथे काव्या बघत असते गणपतींकडे. तर आता नंदिनी म्हणते, काव्या खूप टेन्शन मध्ये वाटतेस तू, बरी आहेस ना, असं म्हणते आता नंदिनी. तर आता काव्या म्हणते, टेन्शन आलंय ग जरा ताई. तर आता मानिनी पण बघते काव्याकडे. सगळं ठीक होईल ना ग, असं म्हणते आता काव्या. अगं असं म्हणते आता नंदिनी. तर आता नंदिनी म्हणते, काय ठीक व्हायचं आहे? तर आता मानिनी पण बघते काव्याकडे आणि आता मानिनी येते काव्या आणि नंदिनीकडे. काय ग असं म्हणते आता मानिनी काव्याला बघून. काय झालं असं म्हणते आता मानिनी. अगं बाई, बाप्पाचं विसर्जन होणार म्हणून वाईट वाटतंय की काय तुला, असं म्हणते आता मानिनी. येणार पुढच्या वर्षी बाप्पा, असं म्हणते आता मानिनी. अगं वेडी मुलगी आहेस तू, असं म्हणते आता नंदिनी. बस आता रडू नकोस हा, असं म्हणते आता नंदिनी. येऊ मी, असं म्हणते आता नंदिनी. येते मी, असं म्हणून आता नंदिनी निघून जाते तिथून. तर आता इथे मानिनी समजूत काढत असते काव्याची. तुम्ही का रडताय असं म्हणून पार्थ येतो. आता मी काय बोललो का, असं म्हणत होता पार्थ. तर आता आई माझ्या बायकोला काय बोललीस तू, असं म्हणत होता पार्थ. मी बोलेन, असं म्हणते आता मानिनी. अरे कुणाची मत आहे त्यांना बोलायची, फायर ब्रँड आहे ते काय काव्या, असं म्हणत होता मिथून. उलट कोणाला बोलायचं असेल ना, यांची मदत लागते आपल्याला बरोबर, असं म्हणत होता मिथून. अगदी खरं आहे, आमचा आधार आहे काव्या, माझा आणि नंदिनीचा. या घरावर काही आज आली ना तर पदर खोचून तयार राहील काव्या, हो की नाही, असं म्हणते आता मानिनी. तर आता मानिनी म्हणते, तयार होतेस हा? अरे असं म्हणते आता मानिनी. आणि आता ती ओढणी बघते, काव्याची ओढणी फाडली कशी, असं म्हणते आता मानिनी. तर आता आठवतं काव्याला कसं जीवाने काढलेली असते तिची ओढणी, त्या डिक्कीतून बाहेर बाहेर पडत होते त्यावेळेला आपल्या दारात अडकूनच फाटली जरा, असं म्हणते आता काव्या. एवढंच ना, तुला काही लागलं नाही आहे ना, असं म्हणते आता मानिनी. तर आता पार सगळं ऐकत असतो आणि आता मानिनी म्हणते, ठीक आहे छान साडी नेस आणि तुझ्या खोलीत ना मी दागिने ठेवले तेही घाल हा, ओके गावड दिसशील, असं म्हणते आता मानिनी. आणि आलेच असं म्हणून आता जाते काव्या आपल्या खोलीमध्ये. हे दही पोहे झालेत ना, चल ठेव, असं म्हणते आता मानिनी पार्थला. मंजू मंजू असं ओरडत असतो आता मिथून पण. तर आता मंजू काय येत नाही. तर आता मिथून वगैरे सगळे विसर्जनाची तयारी करतात. गणपती बाप्पा मोरया म्हणून आता काव्या आणि पार्थ पूजा करायला सुरुवात करतात. आरती करत असतात ते आता दोघे मिळून. आणि ते काव्या खूप नटलेली असते. तर आता सगळे प्रेयर्स दाखवलेत बघा प्रेक्षक हो, म्हणजे आता सुखकर्ता वगैरे सगळं दाखवलंय. आणि आता सगळे इथं युग खूप घाबरलेला असतो आणि आता तो रडत असतो. आणि आता इथे वसवत्या बघते त्याच्याकडे आणि रम्या सुद्धा. आता त्यांना डाऊट आलेला असतो की युगला काहीतरी नक्की झालंय, कारण तो रडतोय म्हणून. तर आता बघा प्रेक्षक युगलाच आता यूज करणार ह्या दोघी आणि उद्याच्या एपिसोडमध्ये तेच काहीतरी दाखवणार बघा. आणि आता इथे काव्या आणि पार्थ एकमेकांना बघत असतात आणि आता इथे प्लॅन बनवत असतात रम्या आणि वसवत्या युग बद्दल. आणि आता खूप जास्त बघत असतात वसवत्या युगकडे. तर आता इथे आरती होत असते एका साईडला आणि आता इथे दुसरीकडे रम्या आणि वसवत्यांच्या डोक्यात प्लॅन तयार होत असतो युगला घेऊन काय करायचं म्हणून.
आणि आता इथे पाठ टक लावून बघत असतो काव्याला आणि आता काव्याला अनकम्फर्टेबल वाटत असतं, हे काय करतायत हे म्हणून. तर आता काव्या पण बघते पार्थकडे. गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो होता पार्थ. मंगलमूर्ती मोरया असं म्हणतो होता तो. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणतो होता तो. तर आता होते आरती बघा प्रेक्षक हो. आता धूप भाती वगैरे सगळेजण घेतात. तर काव्याच्या डोक्यात आता विचार असतात खूप. तर आता काव्या आरती घेते आपल्या हातामध्ये. तर आता पार्थ पण धूपभाती घेतो. तर आता काव्या आरती बरोबर घेते आणि ठेवते. तर गणपती बाप्पा मोरया असं म्हणून आता आनंद निवास मधला विसर्जन सुरुवात होतो बघा. तर पुढच्या वर्षी लवकर या, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत असतो आता जीवा. गणपती घेते गावाला वगैरे म्हणत असतो आता जीवा. तर आता नंदिनी बघत असते जीवाकडे आणि आता ती खुश होत असते. मस्त झालं ना विसर्जन आनंद निवासच्या गणपतीचा असं म्हणत होता जीवा. खूप छान गणपती आले आणि गेले सुद्धा असं म्हणते आता नंदिनी. असं म्हणत होता जीवा. आता आपल्या घरी आणि आनंद निवासला सुद्धा एकदम मोकळं मोकळं वाटायला लागेल नाही का असं म्हणते नंदिनी. हो ना असं म्हणत होता जीवा. आणि हेच सगळं वाईट फिलिंग असतं असं म्हणत होता जीवा. आपल्या घरातलंच कोणीतरी काही काळासाठी घर सोडून जाते की काय असं होतं. म्हणजे 2 दिवसात किती अटॅचमेंट होऊन जाते ना बाप्पासोबत असं म्हणत होता जीवा. कधी कधी जाऊच नाही असं वाटतं. म्हणजे बघ ना की बाप्पाच्या आगमनाच्या वेळी जेव्हा आपण गणपती बाप्पा म्हणत असतो ना आगमनाच्या वेळी, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असतो, उत्साह असतो. आणि हेच गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी जेव्हा आपण गणपती बाप्पा मोरया म्हणतो, तेव्हा प्रत्येकाचा कंठ दाटून आलेला असतो असं म्हणते नंदिनी. सगळ्यांचे डोळे पाणावलेले असतात असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी म्हणते आणि हे सगळं त्याच वेळी होतं जेव्हा जीव जड झालेला असतो. काय झालं तरी जीव जडणं महत्वाचं आहे असं म्हणते आता नंदिनी. तो एकदा जडला की तर एखाद्याची येण्याची जशी आतुरता असते तशीच एखाद्याची निघून जाण्याने वाईट वाटणं पण असं म्हणते नंदिनी जीवाला. तर आता जीवाला आठवतं काहीतरी. तर आता नंदिनी म्हणते आणि बाप्पाच्या बाबतीत तर प्रत्येक वेळी असंच होतं असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा म्हणतो हेच एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत होऊच शकतं नाही का असं म्हणतो आता जीवा. हो असं म्हणते आता नंदिनी. होतं ना असं म्हणते आता ती. आणि मग तर व्यक्तीच काय एखादा प्राणी वस्तू अगदी वास्तूच्या बाबतीत सुद्धा होतं. आपला जीव जडतोच की असं म्हणते नंदिनी. जसा तुझा जीव जडलाय असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनीला कळतच नाही. आनंद निवासच्या वास्तूवर असं म्हणतो आता जीवा. हो की नाही. तर आता नंदिनी म्हणते जसा तुमचाही जडू लागलाय असं म्हणते आता नंदिनी. हो ना. तर आता जीवा म्हणतो हो ना खरं तर ना मला तुझ्यामुळे हळूहळू करायला लागलंय की तुला आनंद निवासमध्ये इतकं छान आणि प्रसन्न का वाटतं, इतका आनंद का मिळतो असं म्हणतो आता जीवा. का म्हणते आता नंदिनी. खरं तर मला आधी वाटायचं की तू फक्त एक संस्था चालवतेस, पण आता मला जाणवते की तू एक सुखी समृद्ध कुटुंब चालवतेस आणि म्हणून खूप चांगली गोष्ट आहे ती. हॅट्स ऑफ टू यू आणि थँक्यू सो मच असं म्हणतो आता जीवा. तुझ्यामुळे मला या कुटुंबाचा भाग होता आलं. मला छान एन्जॉय करायला येतंय. उलट मलाच तुम्हाला थँक्स बोलायला पाहिजे असं म्हणते आता नंदिनी. मला का असं म्हणत होता जीवा. तुम्हाला माहिती आहे का जीवा आजपर्यंत आनंद निवासाचं सगळं काम मी एकटीने करत होते आणि ह्या वर्षी त्या गणेशोत्सवात तुम्ही होता माझ्यासोबत आणि किती छान वाटलं मला. म्हणजे तुम्ही किती उत्साहाने सगळ्यात भाग घेत होतात, सजावट करायला मदत केली, सगळ्यांना मोदकच काय शिकवलेत. खरंच अगदी घरचं कार्य असल्यासारखं सहभागी झालात तुम्ही सगळे असं म्हणते आता नंदिनी. शिवाय गणपती बसवण्याचा मुहूर्त टळू नये म्हणून माझ्या आधी आनंद निवासला आलात तुम्ही. उलट तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे असं म्हणते आता नंदिनी. वा असं म्हणतो आता जीवा. आता कुठे जाऊन मला जरा बरं वाटायला लागलंय असं म्हणतो आता जीवा. का असं म्हणते आता नंदिनी. का म्हणजे काय बाप्पा जाताना मला खूप वाईट वाटत होतं, पण आता तू कौतुक करतेस ना माझं, आता मला कुठे बरं वाटायला लागलंय छान असं म्हणतो आता जीवा. अच्छा असं म्हणते आता नंदिनी. एक 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 एकच मिनिट असं म्हणत होता जीवा. अजिबात हालू नकोस हा, नाहीतर उडून जाईल असं म्हणत होता जीवा. काय उडून जाईल असं म्हणते आता नंदिनी. तुझ्या मनातली इच्छा उडून जाईल, हालू नकोस प्लीज असं म्हणून आता तो तिचं आता एक केस घेतो आणि आता तो तुझी पापणी असं म्हणतो. हात पुढे कर असं म्हणतो आता जीवा. हे बघ असं असं घे आणि आता एक काम कर, डोळे बंद कर आणि मनात विष माग आणि मग फुंकार मांड ठीक आहे असं म्हणतो आता जीवा. बरं असं म्हणते आता नंदिनी. तर आता विष मागते बघा प्रेक्षक हो नंदिनी. देवा सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ देत असं म्हणून नंदिनी मागते. तू दुखलेल्या माणसाला आधार दे, प्रत्येकाच्या वाट्याचं सुख त्याचं त्याला मिळू दे. आणि सगळ्यात महत्वाचं या पसारेवाल्याला थोडी बुद्धी दे असं म्हणून नंदिनी मागते आणि आता फुंकार मारते त्या पापणीच्या केसाला. तर मग आता जीवा मात्र तिथून निघून गेलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी इकडे तिकडे बघते कुठे गेले जीवा म्हणून. तर आता तिला खूप टेन्शन येतं. आता हे कुठे गेले असं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे संध्याकाळ झालेलं दाखवलेलं असतं. अगं ये ग नाहीतर कधी येशील माझ्या घरी असं म्हणते आता मानिनी. अगं मिलिंदना कळवते तरी मी इकडे आले म्हणून असं म्हणते आता
माणिनीसोबत आलेली बाई. कधी कधी ठेवायचं नवऱ्याला ताटकळून असं म्हणते आता माणिनी. मी आलेच असं म्हणते आता माणिनी. म्हणजे तू विक्रमला ताटकळत ठेवतेस तसं असं म्हणते आता ती बाई. बाय द वे असं म्हणते आता ती बाई. युअर होम इज जस्ट ब्युटिफुल हां असं म्हणते आता ती बाई. फील्स लाईक अ फिल्म सेट. थँक्यू असं म्हणते आता माणिनी. रिसेंटली शिफ्ट झालीस का असं म्हणते आता ती बाई. हो कालच शिफ्ट झाले. नवीन घराचं गंध येत नाही आहे का तुला असं म्हणते आता माणिनी. ये ये बस तू असं म्हणते आता ती माणिनी तिला. एवढंही माहित नाही का तुला माझ्याबद्दल असं म्हणते तर माणिनी. शाळेत असताना सगळं माहित असायचं एकमेकींचं हो की नाही. आधी कशी होतीस तू बिनधास्त बेधडक माझ्याही सगळ्या गोष्टी तूच करायचीस असं म्हणते माणिनी. आठवतंय ना हो असं म्हणते ती बाई. मला बुढीचे बाळ आवडतात त्यापासून ते अनेक गोष्टी तुला माहिती असायच्या असं म्हणते माणिनी. पण आज आज माझ्या जुन्या मैत्रिणींमध्ये एक वेगळीच व्यक्ती दिसतेय मला असं म्हणते माणिनी. अगं चल ग तू तर काय बोलूच नकोस. तुला आठवतंय शेवटचं तू नाही मीच भेटले होते तुला. अच्छा असं म्हणते माणिनी. हो मग पारची तेव्हा 10वी पास आला त्यावेळी तुमच्या जुन्या घरी असं म्हणते आता ती बाई. पवार चाळीत तेव्हा मी आले होते ना तिथे. पार्थला क्रिकेटची बॅट सुद्धा गिफ्ट म्हणून दिली होती मी असं म्हणते ती बाई. तुला माहिती आहे का दुसऱ्याच दिवशी जीवाने प्लेग्राऊंडवरती तोडून टाकली ती असं म्हणते तर माने. काय हे असे उच्चापती होते ना दोघेही असं म्हणते तर माने. होते म्हणजे आहेत अजून पण आहेत बरं का. हो ना मी तर तेव्हाच पाहिलंय त्यांना. आता तर माझ्यासमोर येऊन तर उभे राहिले ना तर मी ओळखणार सुद्धा नाही बघ त्यांना. खरंच नाही ओळखणार. असे उंच झालेत ना ताडमाड असं म्हणते आता मानेनी. म्हणूनच सांगती आहे अधूनमधून मैत्रिणीच्या घरी यावं असं म्हणते मानेनी. आज मला विसर्जनाची इथे भेटलीच म्हणून नाही तर कधी घाटभेट झाली असती काय माहीत असं म्हणते मानेनी. तू भेटायचं म्हणतीयेस. मला इथे श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसतो. माझ्या वनराजच्या कॅफेमध्ये मरणाची गर्दी असते बघ. कॉर्पोरेट पीपल अँड ऑल आणि लव्ह बर्ड्स ते तर अडीक असतात बघ ती. तू पण ये ना कधीतरी असं म्हणते ती बाई. अगं मी माझा जो लव्ह बर्ड आहे ना त्याला तुला माहिती आहे का गोरेगावच्या बाहेरही जायचं नसतं असं म्हणते मानिनी. आणि हे मी जर विक्रमला म्हटले ना बांद्राच्या कॅफेत जाऊया तर किती ट्रॅफिक लागेल किती वेळ लागेल हे सगळं ऐकवत बसतील मला असं म्हणते मानिनी. तर आता ती बाई असते. अगं मग तुझ्या मुलांना आणि सुनांना पाठव असं म्हणते ती बाई. तसंही पार्थ आणि जीवाचं लग्न झालंय तर शाळेच्या ग्रुपमध्ये तू कळवलं होतंस तसं. आणि हो फोटो वगैरे टाकण्याची काही पद्धतच नसते तुमच्यात असं म्हणते आता ती बाई. बरं तुझ्या सुनांची नावं तरी सांग मला. काव्या आणि नंदिनी असं म्हणते तर मानिनी. ओके म्हणजे काव्या जीवाची बायको असेल आणि नंदिनी पार्थची. करेक्ट उलटं म्हणालीस तू असं म्हणते आता माणिनी. अगं जीवाची बायको नंदिनी आणि पार्थची बायको. तर तेवढ्यातच आता काव्या येते खोकलत. आता आलीच बघ माझी सून. बापरे बापरे असं म्हणते आता माणिनी काव्याला. तर आता काव्याला खूप ठसका लागलेला असतो. तर आता गुलाल लागलाय तुला म्हणून येतंय असं शिंका येत आहेत. तुमचे लाडके सुपूर्त पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या करत करत माझ्या अंगावर गुलाल उधळत होते असं म्हणते आता काव्या माणिनीला. ही काव्या ना ग असं म्हणते आता तिची मैत्रीण. हीच काव्या पारची बायको काव्या असं म्हणते आता माणिनी. आणि हीच सुनीता माझी बाल मैत्रीण असं म्हणते आता माणिनी. अच्छा असं म्हणते आता काव्या. तुम्ही आहात सुनीता काकू असं म्हणते आता काव्या. एकदम भेडधडक बिनधास्त ज्यांनी तुमच्या पिट्टीच्या सरांची शिट्टी वाजवली होती असं म्हणते आता काव्या. तुला कसं माहिती काय म्हणू असं म्हणते आता तिची मैत्रीण. काय हरकत नाही ना तुमच्या मधूने सकाळी गप्पा मारता मारता मला सहज सांगितलं होतं. म्हणजे बघ ना आजच मी तुझी आठवण काढली आणि आजच तू मला भेटलीस. काय योगायोग की नाही असं म्हणते आता माणिनी. वा असं म्हणते आता काव्या. बघ कशी वाटली माझी सून असं म्हणते आता ती माणिनी. ब्युटिफुल असं म्हणते आता ती बाई. काव्या मला सांग याआधी आपण कधी भेटलोय का असं म्हणते आता ती बाई काव्याला. तर आता काव्या विचारात पडते. तर आता काव्या म्हणते आपण नाही हो मला तर काहीच आठवत नाही असं म्हणते आता काव्या. तर आता ती बाई म्हणते आय डोंट नो वाय पण मला असं वाटतंय की मी तुला कुठेतरी पाहिलंय असं म्हणते आता ती बाई. आणि विचार करायला लागते. तर आता काव्याला जरा भीतीच वाटते. तर आता प्रेक्षक आजचा भाग इथेच संपतो. तर बघा तर रिकॅपमध्ये काय आहे ते. अरे जीवा किती बदललायस रे तू असं म्हणते आता ती मैत्रीण. तर आता तो पार्थ असतो. तर आता तो म्हणतो मी जीवा नाही पार्थ आहे. तर आता त्या बाईला काहीतरी आठवतं आणि ती म्हणते मी ज्याला जीवा समजायचे तो तर पार्थ निघाला असं म्हणते आता ती. अगं ज्याला मी पार्थ समजत होते तो पार्थ नाही आहे. तिचा बॉयफ्रेंड होता. तुझ्या सुनेचा अजूनही त्या मुलासोबत अफेअर सुरू आहे माणिनी असं म्हणते आता तिची मैत्रीण. तर आता माणिनी येते काव्यासमोर. तर आता रिकॅप इथेच संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.